टाइमपास नंतर टाइमपास 2 कधी येतो या बातमीकडे लोकांचे डोळे लागले होते। टाइमपासच्या सिक्वलची शूटिंग सुरू झाली आहे याबाबतच्या अनेक अफवा पसरू लागल्या। स्वतः रवी जाधवला याबाबत साता समुद्रा पलीकडे देखील लोकांनी विचारलं आणि रवी जाधवने त्यांना नाही असं स्पष्टीकरण दिलं। नाही, अजून काही कास्ट जो वेळ फॅमिली अजून कास्ट डिसाईड नाही। आता तर स्टोरीवरती काम चालू आहे, अजून पटकथा व्हायची आहे, डायलॉग्स व्हायचे आहेत आणि मला वाटतं त्याचं कास्ट एक पटकथेतनं की कथेतनं डिसाईड होईल आणि त्याला अजून थोडासा वेळ आहे। आणि जसं आपण म्हणतो की वर्षातनं एक सिनेमा, तसं टाइमपास 2 साठी थोडा अजून वेळ द्या, थोडी अजून कळ सोचा, सगळ्या न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचतील। या स्पष्टीकरणानंतर जरा या अफवांना ब्रेक लागला आणि लोक रवी जाधवच्या इतर चित्रपटांकडे लक्ष देऊ लागले। पण आता पुन्हा एकदा स्वतः रवी जाधवनेच या चर्चांना जाग केलंय। त्याने आपल्या टाइमलाईनवर शेअर केलं टिप्पीच्या सिक्वल बद्दल। याआधी त्याने आपल्या चाहत्यांना विचारलं होतं की टिप्पीचं नाव काय असावं ते सुचवा। या स्टेटस नंतर बऱ्यापैकी हिंट मिळाली की टिप्पीच्या सिक्वलवर जोरदार काम सुरू आहे आणि याआधी चित्रपटाच्या म्युझिकवर काम सुरू आहे हे रवीने स्वतः स्पष्ट केलेलं। पण आता त्या संबंधीची ऑलमोस्ट रीतसर माहिती रवीने नुकतीच रिलीज केली आहे, ज्यात त्याने म्हटलंय फुल टू रायटर्स ऑफ फुल टू टाइमपास, क्षितिज पटवर्धन अँड प्रियदर्शन जाधव। यातून 2 गोष्टी तर स्पष्ट झाल्यात। चित्रपटाच्या कथेचं काम वेगात सुरू आहे आणि चित्रपटाचं नाव फुल टू टाइमपास असेल अशी आशा आहे। चित्रपटाच्या संगीतावर काम सुरू होतं, आता कथेवर काम सुरू आहे। थोड्याच दिवसात स्टारकास्टही कळेल आणि शिवाय जानेवारी 2015 ला चित्रपट प्रदर्शित व्हावा अशी रवी जाधवची इच्छा आहे। म्हणजे थोडक्यात काय तर फुल टू टाइमपास इज ऑन द वे। मी रवी जाधव, तुम्ही पाहत आहात राजश्री मराठी।